आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठे राहिला मणी? फोन करू का मणीला? नको नको नको, ते डेस्परेट वाटेल. मग आता काय, वाट बघ. सुजित, सुजित काय करतोय तू? मी काही करत नाहीये म्हणे. तू जा. काय लपवलंस मागे तू? हे बघ, मी काहीच लपवलं नाही. तू ऐक माझं. सुजित, मी बघितलं तुझ्या हातात कटर आहे. काय लपव? हेच करतोय मी. हेही जमत नाहीये मला. सुजित, तू असं काही करणार नाही. मी वरती येतोय, आपण बोलू. थांब. नाही, आता मला काहीच बोलायचं नाहीये. मला तुझं ऐकायचं पण नाहीये मणी. आयुष्यात खूप चुका केल्यात मी, त्याची शिक्षा देतोय मी, अशी स्वतःला संपवून. आता मी कोणाचंच ऐकणार नाही मणी. सुजित, अरे कसली शिक्षा? काय बोलतोय तू? बघ, तू गेल्यानंतर तू मॅडमचा तर विचार कर. तू गेल्यानंतर त्या जगू शकणार नाहीत. सुजित, तसंही मॉमला खूप त्रास दिलाय मी. बिचारी मॉमला त्रास दिलाय, डॅडला त्रास दिलाय, तुला, मी सगळ्यांनाच त्रास दिलाय यार. मला जगण्याचा काहीच अधिकार नाही म्हणे. मी जातोय. सुजित, तुला शपथ आहे. तुला साहेबांची शपथ आहे, तुला मॅडमची शपथ आहे. तू काही करणार नाही. मी वरती येतोय, आपण बोलू. प्लीज 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 काही नको करू. मी आलोच. स्वानंदीची शपथ द्यायची ना मणी. ठीक आहे, तिथे घेऊन जाईन तुला हळूहळू. सुजित, सोड. काय वेडेपणा चालवलाय हा? हे जे तू करतोयस ना, याने झालेल्या चुका बदलणार आहेत का? मग काय करू मी? एक नाही 100 चुका झाल्यात माझ्या हातून. म्हणजे तुझं मन मोठं आहे, तू मला माफ केलंस. बाकीच्यांचं काय? डॅड, मॉम, स्वानंदी, तिचं प्रेम मिळवण्यासाठी वेडा चालू होतो. वेड्यासारखा तिच्या मागे लागलो होतो. आता काय परिस्थिती? आमच्या साधी मैत्री सुद्धा नाहीये. कोणी सुरलं नाहीये माझं. मग अशा परिस्थितीत एकच आधार आहे मला, दारू. मला माहिती असतं मी चुकत असतो, तरी पण मी जातो तिच्याकडे. कारण दारूचा आसरा घेतल्यानंतर, दारू प्यायल्यानंतरच मला शांत वाटतं. दारू प्यायल्यानंतर मी वेड्यासारखा वागायला लागतो. दारूच्या नशेत ह्या एवढ्या चुका झाल्यात माझ्या हातून म्हणे. मी थोडीच नाही यार माझं. मी एकटा पडलोय. थोडीच नाहीये माझं. मग जगायचं तरी कशाला? जातो ना मी. कोणालाच नकोय मी. मी डॅडला नकोय. मी तुला नकोय. मी कोणालाच नकोय. मग जगून तरी काय करू? मी जातो ना. मरतो. मला देते ब्लेड. चूप, एकदम चूप. चल, कोण म्हणतं असं की तू कोणालाही नकोय म्हणून? मी डॅडला नकोय. पार्टीतल्या लोकांना मी नकोय. मी हायकमांडला नकोय. मी तुला नकोय. मी स्वानंदीला सुद्धा नकोय. आय एम बॅड. आय एम व्हेरी बॅड. आणि एक गोष्ट कळली मला मणी, वाईट माणसं कोणालाच नको असतात. त्यांना सुधारायचं जरी असलं ना तरी ते कोणाला नको असतात. त्यांची मैत्री कोणाला नको असते. हे वाईट माणूस वगैरे नको त्या झोन मध्ये जाऊ नकोस सुजित. चुका झाल्या आहेत ना, तर त्या सुधारता येतात. खरंच चुका सुधारता येतात म्हणे. मला चुका सुधारायच्या आहेत. मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं. तू 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 मला मदत करशील ना माझ्या चुका सुधारण्यासाठी म्हणे? अरे काय चाललंय? तुम्ही दोघं काय करताय तिथे वरती? राम भरत मिलाप संपला असेल तर लवकर झोपायला जा आता. सुजितराव, उद्या ऑफिसमध्ये लवकर जायचंय. फॉरेनचा क्लायंट येणार आहे. आणि मणी, तुला कॅम्पेनला जायचंय, आठवतंय ना? हो साहेब. जा आता. बरं, तुम्ही दोघं तिथे काय करत होतात? नाही साहेब, आम्ही ते इन जनरल गप्पा मारत होतो. बरं, जा आता, झोपा. हो. गुड नाईट डॅड. हा, गुड नाईट. सुजितराव, मणी,
असेच सोबत राहा एकमेकांसाठी. आय एम रिअली प्राउड ऑफ यू. जैसी, तू सुनती क्यों नहीं है? हमेशा मेरी चीजों को हाथ लगाती है. फिर मैं बोलूंगी तो बोलेगी कि बोलती रहती है. पागल लड़के. अगं सुन, तू बावळीस का ग फातिमा? काय झालं तुला आता? हाँ, काय झालं तुला? अब सुनाई दिया क्या? ये हेडफोन मेरे हैं. मैंने बोला है ना मेरी चीजों को हाथ मत लगा. तो क्यों लगाती है? अगं हे मला माझ्या फ्रेंडने दिलेत. तुला काय हवंय? हाँ, फ्रेंडने दिले. ये देख, ब्रँड नेम देख, सेम टू सेम. अगं मूर्ख बाई, ब्रँड नेम काय? सेम एका ब्रँडचं असल्यावर सेम टू सेम असणारच ना. काय झालं? कशाला भांडताय तुम्ही? स्वानंदी, कुठे होतीस तू? कुठे गेलेलीस? एकतर नाही फातिमाला ना तूच हँडल करत जा. ही माझ्याकडून जरा पण हँडल होत नाही स्वानंदी. नुसते रिझन शोधत असते माझ्याशी भांडायचे. आता बघ, छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्या बरोबर भांडते. ह्या हेडफोन वरून भांडत होती माझ्या बरोबर. एकतर ना अर्धा वेळ काय बोलते ना काय कळतच नाही. मैं तोतरी बोलती हूँ ना, आपको नहीं समझता. ए स्वानंदी, 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 आर यू ओके? बार बार क्या होता है रेसे? कभी उल्टी, कभी चक्कर. जैसी, डॉक्टर के पास गए थे ना तुम? तबीयत पानी ठीक है ना? और बच्चा सब ठीक है ना? तू वेडीस का ग फातिमा? किती वेळा तुला सांगितले हे असं बेबी बाबू बच्चा बोलत जाऊ नकोस म्हणून. ठीक आहे ती, हे असं स्टार्टिंगला होतच असतं. माझ्या बहिणीलाही व्हायचं. हाँ, मेरी भी बहन को होता था. 9 महीने तो हुआ था. वो तुम्हारे मराठी में क्या बोलते रे? वो कडक डोळे. डोहाळे. हाँ, कडक डोहाळे. हमारे पड़ोस वाली है ना, वो बोलती थी कि पोरीला डोहाळे लागलेत म्हणून. स्वानंदी काय जगा वेगळी आहे का? हे नॉर्मल आहे अगं. अशा काळात हे होतच असतं. अशा काळात म्हणजे? काय झालंय स्वानंदीला? तायडे, अशा वेळेस म्हणजे उन्हाळा वाढलाय ना आता. आणि तुला तर माहितीच आहे उन्हाळ्यात पित्ताचा किती त्रास होतो. अगं विसरलीस होय तू? उन्हाळा सुरू झाला आणि तो आपल्याला बाधू नये म्हणून आई आपल्यासाठी काय काय करायची. हो ग. आणि मी ना आज खूप मसाल्याचं खाल्लंय. म्हणजे तिखट भाजी खाल्ली,